पण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा सगळ्यात मेन अट्रॅक्शन असतं ते हे मसाला पापडचं. पण जर हा मसाला पापड जर आपण घरीच बनवला तर चला तर मग आज आपण मस्त हॉटेलमध्ये मिळतो तसा मसाला पापड बघणार आहे आणि तोही घरच्या घरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आता कसं मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना सारखं काही ना काही छान वेगळं खायची इच्छा असते घरी असल्यावर. तर मग हा झटपट तयार होणारा मसाला पापड तुम्ही अगदी आरामात तयार करू शकता आणि मस्त हेल्दीसुद्धा आहे. तर इथे बघा, मी घरी बनवलेले जे उडदाचे पापड आहेत त्यातच मी काही ठराविक पापड आहेत जे असे थोडेसे मोठे केलेत जेणेकरून त्याचा आपल्याला मसाला पापड घरच्या घरी बनवता येईल. तर त्यातलाच एक पापड घेतलेला आहे. लोखंडी तवा ठेवायचा आहे, त्याच्यावर घातलेला आहे साजूक तूप. आता खूप जास्त तेलकट नको म्हणून या पद्धतीने मी तव्यावर त्याला छान फ्राय करून घेतला. तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त असा हा भाजला गेला आहे. आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि मस्त गार्निशिंग करायचं. अगदी सोपी रेसिपी आहे. झटपट 5 मिनिटात तुम्ही हा मसाला पापड घरच्या घरी तयार करून अगदी सगळ्यांना खायला देऊ शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच फेवरेट असतं, हो की नाही? तर बघा, छान पापड घेतलेला आहे. आता यावर घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेली काकडी घालून घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये खूप सारे व्हेरिएशनसुद्धा करू शकता. आता कैऱ्यांचा सीझन आहे तर तुम्ही बारीक किसलेली कैरी घालू शकता किंवा चिरून कैरी घालू शकता, गाजर घालू शकता. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही हे तयार करून मुलांना देऊ शकता. मी अगदी बेसिक कांदा घातलेला आहे, काकडी घातलेली आहे, त्याचबरोबर टोमॅटो घातलेला आहे आणि अगदी करायला अगदी सोपं आहे आणि अगदी झटपट आपण हे तयार करू शकतो. पण आपण उगाच हॉटेलमध्ये यासाठी 50 रुपये 100 रुपये मोजत असतो आणि अगदी हेल्दी आपण हा घरच्या घरी असा तयार केला आहे. म्हणजे अजिबात तळलेला नाही आहे, त्यामुळे तेलकट नाही आहे. अगदी साजूक तुपावर मी हा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आरामात मुलांना तुम्ही देऊ शकता. तर इथे बघा, छान टोमॅटो घालून झालेला आहे. आता अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, कारण आपण पापड बनवला आहे त्याच्यामध्ये मीठ असतंच, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर अगदी लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा, चाट मसाला घालायचा आहे पाव चमचा आणि आपल्याला यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. एकदम कलरफुल असा हा मसाला पापड भन्नाट चवीचा घरच्या घरी तयारसुद्धा झाला. इथे बघा, छान कोथिंबीर घालून घेऊया. आता माझ्याकडे ना ती जी छोटी पिवळी शेव असते ती नव्हती, पण आलू भुजिया होतं घरात, त्यामुळे मी आलू भुजियाची शेव या पापडवर टाकून मस्त आपल्या पद्धतीने आपल्याला जसं हवं तसं आपण करू शकतो जेव्हा आपण घरी बनवतो. तर इथे बघा, मस्त ती शेव घालून घेतली आणि मस्त असा कलरफुल हा मसाला पापड घरच्या घरी तयार झाला. भन्नाट झाला होता. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना त्यापेक्षा सुद्धा एक नंबर झाला होता चवीला. सगळ्यांनी खूप प्रेमाने खाल्ला आणि मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला. तर अशा पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा हा मसाला पापड तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे आपला मसाला पापड खाण्यासाठी तयार आहे. झटपट तयार होणारा मसाला पापड. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान भन्नाट रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग भेटूया अशा एका नवीन छान भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.